आज आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी स्वच्छ धुवून मी भोपळा बारीक करून घेतलेला आहे। मुगाची डाळ भिजवली आहे। तर चला आपण आता फोडणीची तयारी करूया। सर्वप्रथम तेल टाकलं आहे कढईमध्ये। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकूया। जिरं मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता, हिरवी मिरची, टोमॅटो आणि बारीक लसूण केलेले काप याला छानपैकी अशी फोडणी आपली परतून घ्यायची आहे। नंतर लाल तिखट, हळद आणि धना पावडर आणि वरतून आपण मस्त बारीक भोपळ्याचे चिरून घेतलेला आहे आणि भिजवलेली मुगाची डाळ हे टाकून आता मस्त पूर्ण एकजीव करून मिक्स करून घेऊया भाजी। नंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। भोपळ्याची भाजी खूप छान लागते खायला। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खूप पौष्टिक आणि चवदार लागते। तर छानपैकी मस्त आपला भाजी मिक्स झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया शिजवण्यापुरतं, जे म्हणजे अंदाजानुसार आपल्या भाजीच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपण त्याला शिजून घेऊया। हे तुम्ही बघू शकता आपली भोपळ्याची भाजी मुगाची डाळ टाकून तयार आहे आणि शेंगदाणा चटणी आणि चपाती। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।